नमस्ते बालदोस्तांनो, आपण ऐकूया मराठी छान छान गोष्टी, मराठी बोधकथा ज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त अशा आहेत। बोधकथा ऐकल्याने आपण रोजच्या आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन मिळते। बालदोस्तांनो, मराठी गोष्ट वाचूया। गोष्टीचे नाव आहे हुशार ससा। मराठी बोधकथा। वेलकम टू PK's लर्निंग। हुशार ससा। एका जंगलात एक सिंह होता। तो रोज अनेक प्राणी मारत असे, त्यांची शिकार करत असे। त्यामुळे सर्वच प्राणी खूप घाबरून राहत होते। त्यांची भीती पाहून एका सशाने त्या सिंहाला मारण्याचे वचन त्या सर्व प्राण्यांना दिले। प्राण्यांना हे ऐकून खूप आनंद झाला। सिंहापासून सर्वांची सुटका केल्यास सशाला जंगलाचा राजा बनविण्याचे वचन सर्व प्राण्यांनी सुद्धा सशाला दिले। एके दिवशी ससा सिंहाकडे गेला आणि त्याला दुसऱ्या सिंहाबद्दल सांगितले। ते ऐकून सिंहाला खूप राग आला। आता त्याला दुसऱ्या सिंहाला मारायचे होते। म्हणून ससा त्याला खोल विहिरीत घेऊन गेला। तिथे सिंहाला स्वतःचेच प्रतिबिंब पाण्यात दिसले। पण रागात असल्यामुळे त्याला वाटले की सशाने सांगितल्यानुसार तो दुसरा सिंह आहे, त्याला मारायचे। म्हणून सिंहाने मोठ्याने गर्जना केली आणि दुसऱ्या सिंहाला मारण्यासाठी त्या खोल विहिरीत उडी मारली। पण तो त्या पाण्यात बुडून मृत पावला। त्यानंतर प्राण्यांनी हुशार सशाला आपला राजा बनवले। मग अशा प्रकारे सर्व प्राणी आनंदाने त्या जंगलात जगू लागले, राहू लागले। ससा छोटासा असूनही त्याने इतक्या बलाढ्य सिंहावर विजय मिळवला होता। म्हणजेच यावर तात्पर्य काय, ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो मुलांना, तर शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ असते। करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार बालदोस्तांनो, आपण मराठी गोष्ट वाचूया। गोष्टीचे नाव ससा आणि कासव। मराठी बोधकथा। वेलकम टू PK's लर्निंग। सुरू करूया। ससा आणि कासव। एक ससा आणि कासव दोघेही मित्र होते। एकदा त्यांनी दोघांमध्ये शर्यत लावण्याचा निर्णय घेतला व ठरवले, जो प्रथम आंब्याच्या झाडाजवळ पोहोचेल तो जिंकेल। ते झाड बरेच दूर होते। ससा थोडासा गर्विष्ठ होता। जेव्हा शर्यत सुरू झाली, ससा वेगाने धावला। काही वेळातच कासव दूरवर मागेच राहिले। ते पाहून ससा स्वतःलाच म्हणाला, मला थोडी डुलकी घेऊ दे। पण वेगाने धावल्याने तो थकला होता आणि जरा जास्तच वेळ झोपला। कासव हळूहळू पण सातत्याने चालत राहिले आणि लवकरच ते सशाच्या जवळून पुढे निघून गेले। ससा जागा झाला तेव्हा त्याने पाहिले, कासव आधीच ठरलेल्या झाडाजवळ म्हणजेच विजयी पदावर होते। म्हणजेच कासव जिंकले होते आणि ससा मात्र हरला होता। तर ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो, म्हणजे तात्पर्य काय, तर सावकाश आणि सातत्याने वागणारा शर्यत जिंकतो। म्हणूनच कोणतेही काम करताना गर्व न करता ते काम सावकाश आणि सातत्याने केले तर आपल्याला नक्कीच यश मिळू शकते। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ऐकूया पुढची गोष्ट। बालदोस्तांनो नमस्कार। मराठी गोष्ट वाचूया।
गोष्टीचे नाव आहे अति तेथे माती. मराठी बोधकथा. वेलकम टू पीकेज लर्निंग. अति तेथे माती. एक छोटस गाव होतं. त्या गावात एक भिकारी राहत होता. एके दिवशी त्याच्या आळशीपणाला कंटाळून गावकऱ्यांनी ठरवले की त्याला भीक म्हणून काहीही दिले जाणार नाही. त्यामुळे तो त्या संपूर्ण दिवस रिकाम्या पोटी राहिला होता, कारण त्याला गावकऱ्यांकडून काहीही खायला मिळाले आहे. तरीही काहीही काम न करता तो फक्त मनापासून देवाची प्रार्थना करू लागला. त्याच्या भक्तीने देवीला आनंद झाला आणि आनंदाने देवीने त्याला विचारले की भिकाऱ्याला तिच्याकडून काय हवे आहे. म्हणजेच देवी म्हणाली, तुला जे हवं ते माग आणि मी तुला ते नक्कीच देईन. पण भिकारीने प्रामाणिकपणे आणि नम्रपणे देवीला सांगितले की देवी त्याला जे काही देईल ते तो स्वीकारण्यास तयार आहे. भिकाऱ्याने देवीची मनापासून प्रार्थना केली होती, त्यामुळे देवीने आनंदाने सोन्याचे नाणे त्याला देण्याचे ठरवले. पण त्याला सोन्याचे नाणी देण्यापूर्वी देवीने एक अट सांगितली. ती अट अशी होती की जर ती नाणी जमिनीवर पडली तर त्याची माती होईल. पाहिले तर भिकारी खऱ्या अर्थाने त्याच्या विचारानेही भिकारीच होता. आयुष्यात पहिल्यांदा एवढी सोन्याची नाणी पाहिल्यावर तो खूप लोभी झाला आणि त्याने आणखी करत भरपूर नाणे मागितले. आणि जसे नाण्याचे वजन जड झाले आणि अतिवजनामुळे त्याची कमकुवत अशी कापडाची झोळी फाटली. त्याचा परिणाम असा झाला की ती सर्व सोन्याची नाणी जमिनीवर पडली. आणि अटीनुसार देवीने सांगितल्याप्रमाणे ती सर्व सोन्याची नाणी मातीत रूपांतरित झाली आणि तो पुन्हा एकदा भिकारीच राहिला. म्हणजेच या गोष्टीतून आपण काय शिकलो? तात्पर्य असे की अति तेथे माती. म्हणजे कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट ही मर्यादित स्वरूपात वापरली तरच ती चांगली असते, नाहीतर ती माती मोल ठरते. थँक्स फॉर वॉचिंग. ही गोष्ट, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी गोष्ट वाचूया. गोष्टीचे नाव प्रामाणिक लाकूड तोड्या. मराठी बोधकथा. वेलकम टू पीकेज लर्निंग. सुरू करूया. प्रामाणिक लाकूड तोड्या. एके दिवशी एक लाकूड तोड करणारा माणूस नदीजवळ त्याचे काम करत होता, पण अचानक त्याची कुऱ्हाड नदीत पडली. बिचारा लाकूड तोडा खूप गरीब माणूस होता आणि त्याला दुसरी नवीन कुऱ्हाड विकत घेणे परवडणार नव्हते. त्याने आपली कुऱ्हाड परत देण्याची नदीमधील देवीला प्रार्थना केली. तो खूप दुःखी झाला होता. अचानक सोन्याची कुऱ्हाड घेऊन नदीमधील देवी पाण्यातून बाहेर आली आणि तिने त्या लाकूड तोड्याला विचारले, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूड तोड्याने त्याकडे पाहिले आणि म्हणाला, नाही, ही माझी कुऱ्हाड नाही. मग देवीने पुन्हा दुसरी चांदीची कुऱ्हाड बाहेर काढली
आणि विचारले, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूड तोड्याने त्या चांदीच्या कुऱ्हाडीकडे पाहिले आणि म्हणाला, नाही नाही, ही माझी कुऱ्हाड नाही. त्यानंतर देवीने नदीतून पुन्हा लोखंडी कुऱ्हाड काढली. जेव्हा लाकूड तोड्याने त्याची कुऱ्हाड पाहिली, तो आनंदाने उद्गारला, अरे हो, ही माझी कुऱ्हाड आहे. स्वतःची कुऱ्हाड बघून लाकूड तोडा आनंदित झाला. तेव्हा देवीने त्याला त्याची लोखंडी कुऱ्हाड परत दिली. त्यासोबतच त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल देवीने त्याला सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड बक्षीस म्हणून दिली. कारण देवी लाकूड तोड्याच्या प्रामाणिकपणावर आणि खरेपणावर आनंदित झाली होती. ह्या गोष्टीचे तात्पर्य असे की प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. म्हणून मुलांनो, म्हणूनच दैनंदिन आयुष्यात नेहमी कोणतेही काम प्रामाणिकपणे करावे. ज्याप्रमाणे लाकूड तोड्याने खरे बोलून चांदीची आणि सोन्याची कुऱ्हाड नाकारली आणि स्वतःची कुऱ्हाड स्वीकारली आणि त्यामुळे देवीने आनंदित होऊन त्याला दोन्ही कुऱ्हाड बक्षीस म्हणून दिल्या. थँक्स फॉर वॉचिंग हा व्हिडिओ. ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्ते बालदोस्तांनो, आपण गोष्ट वाचूया. गोष्टीचे नाव आहे दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. मराठी बोधकथा. वेलकम टू पीकेज लर्निंग. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. एकेकाळी एका गावाजवळ दोन मांजरी राहत होत्या. त्यांची खूप छान मैत्री होती. त्या नेहमी एकत्र खेळत असे, एकमेकांसोबत भरपूर वेळ घालवत असे. एक दिवस असेच इकडून तिकडे एकत्र खेळत असताना एखाद्या कार्यक्रमानंतर फेकलेला पण सुंदर असा त्यांना केकचा तुकडा जमिनीवर पडलेला दिसला. तो पाहून त्यांना खूप आनंद झाला. केक पाहून दोन्ही मांजर जमेल तितक्या वेगाने केक असलेल्या ठिकाणी पोहोचल्या. कारण केक पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. कारण केक सर्वांनाच आवडतो, हो की नाही? आता त्यांच्या पुढे हा केक कोण खाणार असा महत्त्वाचा प्रश्न होता. मग त्या केक साठी दोनही मांजरी भांडू लागल्या. कारण दोघींनाही केक सर्वात पहिले खायचा होता. सर्वप्रथम एक मांजर दुसऱ्या मांजरीला म्हणाली, मी केक प्रथम पाहिला म्हणून केक मीच खाणार. दुसरी मांजरही तेच सांगत होती. पण त्यांची मैत्रीही होतीच की. मग सरते शेवटी भांडण्याऐवजी त्यांनी निर्णय घेतला. निर्णय काय होता? निर्णय असा की केकचे दोन समान भाग करण्याचा. आणि म्हणजेच त्यांचे वादही होणार नाही आणि दोन्ही मांजर समान केक खाऊ शकतील. पण आता पुन्हा प्रश्न काय होता? केकचे दोन समान भाग करणार कोण? मग त्यांनी थोडा विचार केला आणि तो केक घेऊन त्या माकडाकडे गेल्या. माकडाला प्रकरण मिटवण्यासाठी मदत करण्यास सांगितले. माकडाने सर्व प्रकार शांतपणे ऐकून घेतला. सर्व ऐकून घेतल्यानंतर माकडाने त्यांना त्यांच्या कामात मदत करण्याचे मान्य केले. माकड मांजरांना म्हणाला, हो माझ्या प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला मदत करेन. पण माकड मुळातच धूर्त होते. केक पाहून त्यालाही केक खायचा मोह झालेला. त्याने हसत हसत केकचे दोन तुकडे केले. पण निरीक्षण केल्यानंतर एक तुकडा दुसऱ्यापेक्षा थोडा मोठा होता. अरे रे, दोन्ही समान भाग करण्यासाठी मी या मोठ्या तुकड्याचा काही भाग खाऊन घेतो, माकड म्हणाले. आणि मांजरीलाही ते मान्य होते. अशा प्रकारे त्याने मोठ्या तुकड्यातून थोडासा भाग खाऊन घेतला. पण त्याने थोडा म्हणता म्हणता मोठा भाग घेतला, ज्यामुळे दुसरा तुकडा मोठा झाला.
हुशार माकड असेच सतत करत राहिले आणि असे करत करत शेवटी त्याने संपूर्ण केक खाल्ला. मांजरांना काही समजण्याआधीच केक पूर्ण संपला होता. तेव्हा माकड म्हणाले, माफ करा मित्रांनो, हे ठरवणे खरोखर कठीण होते, तरीही मी तुमची मदत केली. माकडाने असे बोलून झाडावर उडी मारली आणि तो निघून गेला. आता दोन मांजरांना थोडाही केक खाणे शक्य नव्हते, पण या मधून दोन मांजरांना त्यांची चूक चांगलीच समजली. त्यांनी पुन्हा कधीही भांडण न करण्याचा आणि पुढे वाईट वेळेतही एकीने राहण्याचा निर्णय घेतला. ह्या गोष्टीतून आपण शिकलो तात्पर्य असे की जेव्हा दोन लोक भांडतात तेव्हा तिसऱ्या व्यक्तीला नेहमीच त्याचा फायदा होतो. म्हणून भांडण झाले तरीही नेहमी ते आपापसातच मिटवावे आणि आपल्या परिस्थितीचा फायदा तिसऱ्या व्यक्तीला कधीही घेऊ देऊ नये. त्यामुळे आपले मोठे नुकसान होते. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो बाल दोस्तांनो, आज आपण गोष्ट वाचूया. गोष्टीचे नाव सिंह आणि उंदीर, मराठी बोधकथा. वेलकम टू पीकेज लर्निंग. सिंह आणि उंदीर. एका जंगलात एक सिंह राहत होता. एक दिवस सिंह दुपारी विश्रांती घेत होता. एका झाडाच्या सावलीत तो गाढ झोपला होता. एक छोटासा उंदीर नकळतपणे तिथेच आला. त्याने सिंहाच्या अंगावर उडीच मारली आणि तो तिथे मस्त खेळू लागला. त्यामुळे सिंहाची झोप मोडली आणि तो जागा झाला. सिंहाने उंदराला अतिशय रागाने पंजामध्ये पकडले. सिंह उंदराला खाणार होता. त्यामुळे छोटासा उंदीर खूप घाबरला. त्याने सिंहापुढे हात जोडले आणि म्हणाला, कृपा करून मला माफ करा. एक दिवस मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. सिंहाला इतक्या लहान उंदराच्या बोलण्याचे हसू आले. तरीही सिंह दयाळू होता. त्याने उंदराला सोडून दिले. काही दिवसांनंतर हा सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. तो जोरात ओरडला, मला मदत करा, मला मदत करा. उंदराने ते ऐकले आणि तेथे आला. त्याने आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळी कापली आणि लवकरच सिंहाची सुटका झाली. सिंहाने मदतीसाठी उंदराचे आभार मानले आणि त्याला जाणीव झाली की खूप लहान प्राणी देखील मोठे काम करू शकतात. त्यानंतर ते जंगलात आनंदाने राहू लागले. तर या गोष्टीतून आपण काय बोध घेतला, काय शिकलो? तात्पर्य, प्रेम आणि दयाळूपणाची कृती कधीही वाया जात नाही. म्हणून समोरच्याला कधीही कमी लेखू नये आणि एकमेकांची मदत करावी. ज्याप्रमाणे उंदीर छोटासा असून देखील त्याने जंगलाच्या राजाला म्हणजे सिंहाला त्या जाळ्यातून सोडवले आणि त्याचे प्राण वाचवले. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार बाल दोस्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण हुशार शेळीची गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचे नाव हुशार शेळी, मराठी बोधकथा. पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. एक होता मेंढपाळ. मेंढपाळ म्हणजेच जे लोक शेळ्या मेंढ्या पाळतात त्यांना मेंढपाळ म्हणतात. तो दररोज त्याच्याकडील शेळ्यांना चरण्यासाठी जंगलात घेऊन जात असे. असेच एक दिवस तो आपल्या शेळ्या घेऊन जंगलात गेला. तिथे शेळ्या चरायला लागल्या आणि मेंढपाळ तिथेच एका झाडाजवळ आराम करू लागला. पण हिरवेगार गवत चरता चरता एक शेळी लांब जंगलात गेली आणि बिचारी वाट चुकली. त्यामुळे ती खूप घाबरली होती. तेवढ्यात तिथे कुठून तरी अचानकच एक लांडगा तिच्या समोर आला, ज्यामुळे शेळी आणखीनच घाबरली आणि आता काय करावे हा विचार करू लागली. तो शेळीला हसत हसत म्हणाला, हे हे हे, मी तुला खाणार. शेळीने तिथून दूर जाण्याचा खूप प्रयत्न केला,
पण लांडग्याच्या शक्तीपुढे तिला ते शक्य झाले नाही. आता लांडगा तिला मारणार होताच की शेळीच्या मनात एक कल्पना आली. बकरी म्हणजे शेळी विनवणी करत म्हणाली, अरे तू मला खाशील, मला माहित आहे की मी आता मरणार, पण कृपा करून माझी शेवटची इच्छा पूर्ण करू देशील? मला एकदा शेवटचे गाणे म्हणायचे आहे. मला गाणे गायला खूप आवडते, कृपा कर. लांडगा म्हणाला, ठीक आहे. शेळी गाणे म्हणू लागली आणि मे 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 करत मोठ्या आवाजात गाऊ लागली. हा आवाज ऐकून तिलाच शोधणारा मेंढपाळ धावत तिथे पोहोचला आणि त्याच्या हातातील काठी पाहून लांडगा घाबरला आणि तेथून पळून गेला. अशा प्रकारे त्या शेळीचा तिच्याच हुशारीमुळे जीव वाचला आणि लांडगाही पळून गेला. तात्पर्य म्हणजेच ह्या गोष्टीतून आपण शिकलो की संकटाचा सामना न घाबरता बुद्धीने केला पाहिजे. तसेच शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ज्याप्रमाणे हुशार शेळीने शक्तिशाली लांडग्यापुढेही आपले प्राण वाचवले. काय मग बालदोस्तांनो, आवडल्या ना गोष्टी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आयुष्यात कोणतेही संकट आले तर घाबरून न जाता त्यावर हुशारीने नक्की मात करा.